व सातत्यान उपक्रम आसा आदर्श युवक संघ आणि बलराम एज्युकेशन सोसायटी अशा दोन संस्थांच्या माध्यमांतल्यान फाटली 22 वर्सां आणि आत्ता 23 वर्सां आणि आत्ता जो 24वा आमी फेस्टिवल करता। फेस्टिवल करता एकच म्हणजे मनाक खंय तरी आमी भायर शिकपाक वताले त्या वेळाचेर एक संताप येतालो आणि गोंयची प्रतिमा गोंयची कल्चर ह्या संदर्भात पळयत जायत बीच संस्कृती म्हणल्यारच गोंयची संस्कृती म्हणजे अशा प्रकारची म्हणजे एक आंबट शौकीन असे लोक गोंयची विठमणा करता हे मनाक खंय तरी खेळ येता आणि ज्या वेळाचेर हांव शिक्षक म्हणून रुजू जालो त्या वेळाचेर तो म्हणजे गांवांतलें गांवपण मनीसपण हे आणि गांवांतल्या लोकांक जगोवपाची ताकद आशिल्ली जी आसा कल्चर आनी संस्कृती आसा हे आमी अनुभव घेताले म्हणजे ह्या संस्कृतीचे म्हणजे मोल कितलें आसा हे गोंयचे समोर देशा समोर जगा समोर कशें मांडटलो असो एक म्हजे मनाक सुप्त प्रश्न म्हाका निर्माण केलो आणि त्याच्या माध्यमांतल्यान हे प्रयत्न अखंडपणे प्रयत्न केले आणि ज्या प्रयत्ना पोटी हांव मध्यंतरी 2005 आमदार जालो मंत्री जालो आज सभापती आसा त्यामुळे आजच्या क्षणाक तरी म्हाका ज्या आमदार नासतना जो प्रयत्न केल्लो आणि आज जेन्ना हांव आमदार आसा ह्या प्रेसिडेंट पोस्टाचेर आसा म्हणजे केंद्रांत सरकार आसा गोंयांत सरकार आसा अशें आसतना म्हणजे हांव ह्या विशयाक जर दुजोरा दिना आसत जर जायत न्ही आनी कोण दिवपाक शकना आणि त्याच्यात पोटी आसा न्ही म्हणजे सवंगडी म्हणजे आदर्श संघाचे मेंबर म्हणजे वेलविशर आसा न्ही तांचे मने देशभक्ती रिजोवप आणि त्यांच्या गांवच्या आमच्या संस्कृती संदर्भात संवेदना जागी करप आणि तातूंत रोजी रोटी निर्माण कशें करूं येता हो एक म्हजे संकल्प आसा आणि ताका फुडलें मिशन जें आसा म्हजें ह्या वता आसतना की कार्यकर्तो सक्षम ते सामाजीक क्षेत्रांत काम करपी भुकेल्ल्या पोटाक क्रांती जावपाचें ह्या सगळ्या लोकांची जे आर्थीक दिशेन तो कसो सक्षम जावपाक येता त्या संदर्भांतलो हो विचार आसा म्हणजे केवळ 2 दिसांचो विचार ना आणि फुडें आसा आनी 365 दिवस हे आमी चलयतले तो विचार आमी घेवन वतले त्यामुळे होच म्हणजे आमच्या संस्कृतीक कास आमी धरल्यारच आमी सांबाळ जातले नासा जर जायत आमचे भविष्य खूप कठीण आसा त्यामुळे तो आमच्या संस्कृतीक घट्ट वेंग मारून आसा न्ही की हो देशभक्तीचो गांवपणाचो मनीसपणाचो संवेदनशीलचो विशय आमी व्हरत रावपाक जाय आणि गांवांतले मनीस आसा तो कसो समृद्ध जातलो सुखी जातलो समाधान जातलो हे विशय व्हरता आसतना आमकां श्रमदानचा विशय तातूंतल्यान जाल्लो विशय एज्युकेशन संदर्भात आमी हेजे मोठे स्कूल तुम्ही पळयता म्हणजे आज नीट एक्झामीचे कोचिंग सेंटर पण म्हजे कडेन चलता म्हणजे इतले गोंयांत इतल्या ग्रामीण भागांतल्या शाळे कडेन खंयच्या शाळे कडेन वचून आपण ते म्हणजे हे विशय हांव अनुभव घेत आसा म्हणजे गांवांतल्या लोकांक जर सक्षम ताकदवन करतलो हांव समृद्ध करपाची भाशा उलयत जायत न्ही ते बारीक बारीक विशय आसा न्ही एज्युकेशन आसतले म्हणजे तातूंतल्यान संवेदनशील म्हणटले देशभक्ती म्हणटले ते विशय अत्यंत म्हत्वाचे आसा ते विशय व्यसन आणि त्याच्या विषय सगळ्यात मोठा व्यसनमुक्त समाज व्यसनमुक्त तरुण जे आसा न्ही आज म्हजे कडेन गर्वान सांगपाक शकता म्हणजे आदर्श संघात एक कार्यकर्तो आसा न्ही असो खंयच्याच व्यसनाधीन जे आसा न्ही खंयच्या हातूंत तें गर्व आसा म्हणजे ह्या सगळ्याच्या टिमीक हांव घेवन वता ताजो कॅप्टन म्हणून आणि म्हणून हे म्हाका शक्य जाता हांव म्हणजे तशें एक प्रश्न विचारले म्हाका खूब जाण विचारता तुका कशें शक्य जाता काय म्हणटे अशें म्हाका प्रश्न विचारता प्रश्न विचारलो ते म्हणजे ज्या इतले वर्सां त्या कार्यकर्त्यामध्ये मनशामध्ये अत्यंत सामान्य महिलेमध्ये जी संवेदना जागी केली आसा न्ही ताच्या पडून म्हाका शक्य म्हणजे फाटले दिसांक तूं आयला आसत जर जायत न्ही फाटले 1.5 म्हयने आसा न्ही गांवांतल्या सामान्य मनीस आसा तो ताका शिक्षण घेवंक वचना पण रमेश सर लोकोत्सव करता त्या लोकोत्सवाक हांवें वचून काम करपाक जाय हांवें मदत करपाक जाय ही भावना निर्माण प्रचंड आसा म्हणजे त्या अशा लोकांच्या संवेदनशीलतेचेर हांव म्हणजे हांगा केन्ना केन्ना शिक्षण विशय ताका म्हत्व ना मनीसपण जे आसा न्ही गांवपण आसा न्ही संवेदन आसा ती म्हत्वाची आसा ही ह्या लोकां मध्ये जपल्या म्हणून म्हाका शक्य जाता सगळ्या व्हड गजाल जी तुम्ही म्हणली की आपले कार्यकर्ता हे व्यसनमुक्त आसचे आणि हे तुमच्या कर्तृत्वांतल्यान दिसता कशें काय म्हणटा तुम्ही वर्षभरात कितलेशेच प्रोग्राम तुम्ही राबयता आणि तातूंत तुमचे कार्यकर्त्यांक जावं तुमचे मतदारसंघाचे भुरगे जे यंगस्टर आमी पळयला वावरत असतात म्हणजे तुम्ही हे पर्पजफुली तुम्ही हांव आदर्श युवक संघट म्हणना म्हजे कडेन राजकीय क्षेत्रांतलो काम करपी कार्यकर्तो आसा खंयचोच मनीस आसा तो आज तरी हांव म्हणटा की 95% जो कार्यकर्तो आसा न्ही सादे ड्रिंक्साक हात लायना 5% हेवटेन खंय तरी लोक हांव 100% क्लेम करना पण 95% पण हांव 100% क्लेम करपाक म्हाका येना कारण म्हणजे खंय आसत जर जाल्यार तो कार्यकर्तो सोडूनच ताका आमच्या येवचे पडटा आणि त्याशिवाय गत्यंतर ना म्हणजे असो प्रकारचे भाव ह्या कार्यकर्त्यांनी म्हणजे तो
ती मर्यादा सगळे सांभाळून जे आसा ते काम करता म्हणून हे शक्य जाता. तर एक तुम्ही बारीकशे रोपे लायले आज त्याचं फळ फक्त तुम्ही एकदाच तितून बाकीच्याकूय खावपाक मेळटा आणि तो उत्सव जितको तुमचे तोंडार दिसता तितकोच तुमच्या लोकांचेरूय म्हज्या लोकांचेर दिसता अशें न्ही. तुका जर पेडणेक जर एक 100 कारागीर आसा ताका दिसता तो अभ्यास उत्सव म्हणजे बिचोली आसा ताका दिसता मडगांव जे आसा ताका दिसता गोंयभरांतले खंयचे कार्यकर्ते किंवा अशें तुका सांगू एक नांव एक 50-100 नांव दिता की तो कितले भरभरून उलयतलो पळय. समज हांव मर्मगोचे एक सादारण 100 लोकांचें नांव दिलें जाता म्हाज्या एबसेंसांत तूं देवणे उलय तो कितले भरभरून उलयतलो पळय तूं. समज 70चे अशे 100 लोक आसा जातली तो प्रशांत देसाय आनी बाकी सगळे ताणें उलयत ते भरभरून उलयतले अशें गोवा भर जे आसा न्ही हाजे एक जाळे जे आसा न्ही आमचे बरे मेळपाचे पसरले आसा म्हणून एक सुद्दां शक्य आसा. लोकोत्सव म्हणून आसा कार्यक्रम तो फक्त एकच कार्यक्रम तर हांगासर आमी पळयता जाल्यार एक 4-5 स्टेजी हांगासर 4-5 कार्यक्रम हे कशें कितें तुमी करता? नाही पण कशा स्कूल इतलो भुरग्यांचो आणि बाकीचे कॉलेज सेक्शन हाजो डिमांड आसता पळय आणि त्यामुळे त्यो स्टेजी म्हणजे आज आमी आयज जी शिवराज जो इव्हेंट जातलो पासून ताजे बक्षीस आज जात नाही, फाल्यांचे फाल्यां जात नाही, परवांचे परवा जात नाही. म्हणजे लोकांचो डिमांड जो इतलो आसा की एनी मोठे स्टेजी आसा सदांच मेळना म्हणजे फुकट आनी मुक्त मेळची ना तुका. म्हणजे ह्यो हाजो ताचो गर्व गोवा भरांतली शाळांक आणि बाकी हेडमास्टर आणि बाकी मॅनेजमेंट आसा आणि त्यामुळे ते वाडत चाललेले आसा. म्हणजे त्यामुळे स्टेजी आमकां घालता तितल्यो कमी पडटा. थँक्यू.